Yes. Excuse me. Yes, I should start my lecture again. Last lecture we discussed to what is mean by elasticity, and also we trying to focus on 5 types of elasticity. Under the types of elasticity also we learn income elasticity, cross elasticity, and a price elasticity. Price elasticity also discuss the 5 types. There is a less than, greater than, unitary, infinite, and zero. Then also discuss to the income and also income subtypes, and finally we discuss to the cross elasticity. Right, under the cross elasticity we also try to understand, and never say here you are understand entire topic, because topic is very easy, but whether you prepare to them, then it more easy. Clear? So that same topic now today we continue to hear. And now you are on my share screen. I'm right. Yes, please reply me. Very good, Vaibhavi. So these all are discussed in the last lecture under the zero cross elasticity. Right. Okay. So you already familiar with that all topic. Now today going on next topic. Right. या सगळ्या टॉपिक बरोबर तुम्ही ऑलरेडी बऱ्यापैकी फॅमिलियर होतात. आज आपण थोडस नवीन टॉपिक कडे जाऊया. राईट. दिस टॉपिक is a new topic on your screen. Promotional elasticity of demand. Okay. Is it a new elasticity of demand and you not familiar with them? But before going on topic, I am asked something about a promotion. Are you know about a promotion? Promotion बद्दल तुम्हाला काही ऐकून आहात का तुम्ही? काय सांगाल? What is called promotion? Promotion कशाला म्हणतो आपण? Can you say something about a promotion? माहिती आहे काही? What is called promotion? Yes, please. To move on higher position. Okay, company post promotion. Very good. हे झालं प्रमोशन. अजून कशा कशाचं प्रमोशन असतं? Okay, this is one part. You are going to the higher. Very good. मूवीचं प्रमोशन असतं. अजून कशाचं प्रमोशन असतं? मूवीचं प्रमोशन असतं. काय करतात रे त्या मूवीच्या प्रमोशन मध्ये? व्हॉट दे डू एक्झॅक्टली अंडर मूवी प्रमोशन? सांगा जरा. व्हॉट डुईंग दे एक्झॅक्टली? येस प्लीज. काय सांगाल मूवी प्रमोशन मध्ये एक्झॅक्टली केलं काय जातं? Little bit know about promotion. काय केलं जातं प्रमोशन म्हणून? मध्ये काय म्हणजे नेमकं एक्झॅक्ट काय करतात? आपल्याला मूवीच्या प्रमोशन बद्दल बोलायचं. तुम्हाला डॅडीला मम्मीला पोस्ट वरती प्रमोशन बोललं. येस, दिस इज ऑल्सो वन मोर प्रमोशन. पण आपल्याला दुसऱ्या प्रमोशन वरती बोलायचं की मूवीचं प्रमोशन काय असतं एक्झॅक्टली हे. What is mean by promotion? I will ask very simple question, I think.
काय सांगाल? येस. Share in few words. Sir, so and so means a promotion. What is promotion? मूवी बद्दलची पॉप्युलॅरिटी साठी प्रमोशन करतात. आर यू ऍग्री और डिसऍग्री? मूवी बद्दल गप्पा मारायचे असतात ना. आय एम राईट? हा, ऍक्टर, ऍक्ट्रेस, प्रोड्युसर, डायरेक्टर लोक सगळी येतात आणि ते त्यांच्या मूवी बद्दल सांगत असतात, छान छान मूवी बद्दल. आर यू ऍग्री और नॉट? येस प्लीज. हा, येस, दिस इज द प्रमोशन. तुम्ही अज्युम करा एखादा डायरेक्टर एखाद्या मूवीचा, मला विचारतात की व्हॉट यू से अबाउट युअर मूवीला घेतो सर करणार. My movie is very best and this is very new and the story is very different and आपको पता नहीं होगा, ये बहुत ही अलग किस्म स्टोरी है और मेरे एक्टर लोगों ने बहुत इसके लिए रोल के लिए बहुत ही स्ट्रगल किया है. सगळा मसाला टाकून असतो कार्यक्रम तो. आय एम राईट? बघता की नाही कधी प्रमोशन्स? आर यू वॉचिंग और नॉट? काय माहिती, अशी सगळी गारटल्यागत झालीत एकदम सकाळी सकाळी. छान छान गप्पा मारत असतात त्याच्यामध्ये सगळे असे. ऍक्टरला विचारणार, ऍक्ट्रेसला विचारणार आणि ह्या प्रमोशन साठी एक्सपेंडिचर येतो. आर यू अंडरस्टँड? अँड युअर प्रमोशन्स इम्पॅक्ट ऑन दॅट वॉचिंग ऑन मूवी. खरं असेल तर प्रमोशन येस, पब्लिसिटी होते त्या मूवीची, त्या कमोडिटीची. प्रमोशन फक्त मूवीचं केलं जात नाही असं. प्रमोशन म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट, सिम्पल. ती मूवीची असते, कमोडिटीची असते, बाईकची असते, फोर व्हीलरची असते, सगळ्यांची असते. ऍडव्हर्टाइजमेंट इलास्टिसिटी ऑफ डिमांड हा टॉपिक आहे आपला. हा, मूवी चांगली असेल तर लोक बघायला जातात, पण प्रमोशन इम्पॅक्ट करतं. बाहुबली मूवी तयार झाली तर त्यावेळेस त्यांनी प्रमोशन वरती 50 करोड एक्सपेंडिचर केला होता. 50 करोड. हा, प्रमोशन मुळे लोक अट्रॅक्ट होतात बघायला. चालल मूवी, बस एकदा बघून जाऊ दे, परत शिवाय काय घालून, मग ते पैसे वसूल होतात ना. चांगली मूवी असेल तर परत परत लोक बघायला जातात, अगेन अँड अगेन. वेदर मूवी इज गुड. जर मूवी खरंच चांगली असेल तर परत परत लोक तीच मूवी बघण्यासाठी जातात. या शुभम, राईट. आणि प्रमोशन्स असतात, त्याच्यावरती एक्सपेंडिचर होतो आणि त्याच्यावरनं इलास्टिसिटी होते, क्रिएट होते. प्रमोशन मीन्स आपला फोकस कशावरती? प्रमोशन एक्सपेंडिचर. येस, त्या कमोडिटीची सेलिंग कॉस्ट वाढणारच आहे ना. 50 करोड एक्सपेंडिचर बाहुबलीसाठी त्यांनी केला, समजा अज्युम कर, म्हणजे केलेलाच आहे त्यांनी. नुसता प्रमोशन आफ्टर मूवी मेक, दॅट इज फक्त जस्ट सांगत राहायचं, चांगलं चांगलं बोलत राहायचं झालेल्या मूवीवरती. तुम्हाला हे सोपं आहे सर, काय अवघड आहे त्याच्यामध्ये? एवढं सोपं नाहीये. बऱ्याच वेळा प्रमोशन नुसतंच करून पण मूवी चाललं असं नाही, पण हल्ली प्रमोशनचा जमाना आहे, ऍडव्हर्टाइजमेंटचा जमाना आहे ना. तर तुम्हाला प्रमोशन करावं लागतं, नाईलाजाने. बिकॉज इन द मार्केट देर इज अ ह्यूज कॉम्पिटिशन, सो यू हॅव नो एनी ऑप्शन. तुम्ही चांगलं नाही म्हणलं तर दुसरा कोणीतरी ज्याच्याकडे क्वालिटी नाही तो चांगलं म्हणणार. लक्षात येते तुमच्या मी काय म्हणतोय?
म्हणजे तुमचं कसं बेटर आहे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंटनं सांगावं लागतं. आपण किती ऍडव्हर्टाइजमेंट बघतो ना. सो दीज ऑल पार्ट इज अ प्रमोशन. हा सगळा पार्ट प्रमोशनचा आहे. आणि हल्ली प्रमोशनचा जमाना आहे. सगळ्यांना असं वाटतं की माझी मूवी कशी चांगली आहे, गुड आहे, हे सांगत बसतात ते. म्हणजे त्यांचं चुकतंय असं अजिबात नाही. एव्हरीवन ट्राइंग टू देम हाऊ आवर मूवी इज बेस्ट. प्रत्येक जण सांगत असतो की आमची मूवी कशी चांगली आहे, गुड आहे. वैभवी अजून सैराटची जादू बसलेली नाही वाटतं तुमच्यावर. या ऍब्सोल्युटली. त्यांनी पण खूप सारं प्रमोशन केलं होतं. ज्यावेळेस मूवी हा रिलीज व्हायचा होता तर नागराज मंजुळे, यु नो व्हेरी वेल दॅट होल अँड सोल डायरेक्टर, सगळं काय तेच होतं, ऍक्टर त्याच्यातलं. तर त्यांनी स्वतः आकाश ठोसर आणि ऍक्टर होते, त्यांना घेऊन ते सगळ्या न्यूज पेपर जे आहेत त्या सगळ्या न्यूज पेपरच्या ऑफिसला ते त्यावेळेस गेले होते. मराठी मूवी म्हणले पण त्यांचं बजेट थोडं कमी असतं आणि प्रमोशन खूप चांगलं झालं. आणि मूवीची स्टोरी चांगली असल्यावर होत असते. नाच गाणं गाणे याच्यापेक्षा एक मेसेजिंग मूवी होती, त्याच्यामध्ये आपण मेसेज सोडून बऱ्याच गोष्टी घेतो, तो भाग वेगळा. दिस इज अनदर थिंग. क्लिअर. बट promotion impact on overall that commodities, that movie, that whatever you bring. जे तुम्ही काय करणार आहात त्याच्यावरती प्रमोशनचा 100% इम्पॅक्ट होतो. क्लिअर. सो प्रमोशन इज मोस्ट इम्पॉर्टंट असं आपण म्हणूया. क्लिअर. सो दिस इज द रिझन टुडेज इज आवर टॉपिक. म्हणून तर आपला आजचा टॉपिक आहे. That name of topic is a promotion elasticity of demand. की प्रमोशन ने इलास्टिसिटी चेंज होते का? तर yes, absolutely it can be changed. Clear? So we trying to understand this topic today. Name of topic is a promotional elasticity of demand. Just I already told you, promotional elasticity of demand is the responsiveness of demand change in advertisement or other promotional expenses. तुम्ही काय करता इथं, तो सेलर किंवा ती कंपनी काय करते ऍक्च्युअली, दॅट कंपनी ऍक्च्युअली हॅव डू हिअर प्रमोशन्स ऑफ दॅट गुड्स. ती कंपनी प्रमोशन करते, दुसरं काही कळत नाही. दॅट कंपनी इज what is doing here. They do one good types of promotion, and here the expenses is rises. प्रमोशन केल्यामुळे काय होतं, गुड्स त्याचे हे होतात, एक्सपेन्सेस वाढतात. येस, वाढणारच, ऍब्सोल्युटली वाढणार. जर प्रमोशन केलं तर काय होतं, त्या गुडचे एक्सपेंडिचर्स वाढणार आहेत, त्याची कॉस्ट ही वाढणार आहे, कारण की इट इज पार्ट ऑफ सेलिंग कॉस्ट. सो प्रमोशन इज इम्पॅक्ट. What is here again? See on your screen. बघा तुमच्या परत एकदा स्क्रीन वरती. प्रमोशनल proportionate change in quantity demanded, proportionate change in advertisement. Clear? These are considered to here. Here is again used to the delta Q. की त्या कमोडिटी मध्ये मूवी म्हणूया, मूवीची कमोडिटी नाही म्हणत, ते बघणारे काय म्हणतो आपण, ऑडियन्स म्हणूया तिथे. आणि अपॉन काय, प्रोपोर्शनेट चेंज इन ऍडव्हर्टाइजमेंट. सगळ्यांना ऍडव्हर्टाइजमेंट तर करावं लागते, त्याशिवाय त्यांना काही पर्याय असत नाहीये. क्लिअर. सो डेल्टा क्यू अपॉन क्यू इंटू के ए अपॉन डेल्टा ए. सो वेदर यू सॉल्व दॅट, दिस इज कम्स टू हिअर अँड दिस इज द फॉर्म्युला. क्लिअर. अरे अंडरस्टँड दिस वन. प्रमोशनल इलास्टिसिटी एवढंच आहे याच्यामध्ये, फारसं डोक्याला त्रास करून घेण्यासारखं नाहीये की अगदी सुरू आहे, अगदी स्टार्ट टू एंड असं काही नाहीये. एवढीच कन्सेप्ट आहे. येस, इट इज अ प्रमोशन दॅट इम्पॅक्ट द ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ सोल्ड. किंवा याला दुसरं नाव पण लिहून ठेवा, ऍडव्हर्टाइजमेंट इलास्टिसिटी. क्लिअर.
आज तर काय फॅशनचा जमाना आहे सगळा. सो मोर कंपनीज आर स्पेंड मोर ऑन द एक्सपेन्स ऑन ऍडव्हर्टाइजमेंट. जर हायर प्रमोशनल इलास्टिसिटी ऑफ डिमांड असेल तर दॅट हेल्प्स टू द डिटरमाइन इट्स ऍडव्हर्टाइजमेंट आउटलेट. जर तुमच्या गुडसाठी लोकांना अट्रॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला नाही म्हणलं तरी मग अशा वेळेस खूप सारा ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागते. सो इट इज कॅन बी डू फॉर दिस वन वी कॅन से द प्रमोशनल इलास्टिसिटी ऑफ डिमांड. क्लिअर. आणि हे करतात हल्ली बऱ्याच कंपन्या, नवीन काही नाहीये त्याच्यामध्ये. नाव वी सी द मेजरमेंट ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड. आपण आता ऍक्च्युअल इलास्टिसिटीचे किती टाइप्स बघितले. पहिला प्राइस, दुसरा इन्कम, तिसरा क्रॉस आणि लास्ट फोर्थ प्रमोशनल इलास्टिसिटी ऑफ डिमांड. नाव वी सी द मेजरमेंट ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड. याच्यातले काही मेजरमेंटचे टाइप्स तुम्ही बघितलेले आहेत. आठवतंय का जरासं तुम्हाला? If you know the little bit, please share with me. तर तुम्हाला थोडेसे जर माहित असतील तर माझ्याशी शेअर करायला नक्कीच हरकत नाही. चुकले तरी मी कुणाला सुद्धा सांगणार नाही, काळजी नका. डोंट वरी. डीलिंग यू अँड मी ओनली. रेशो प्रपोर्शनेट मेथड. व्हेरी गुड चिन्मयी. रेशो अँड प्रपोर्शनेट मेथड. ओके. त्यालाच रेशो ऑर प्रपोर्शनेट असं आहे. रेशो अँड नाही, ऑर. या टोटल एक्सपेंडिचर ज्याला आपण आउटले मेथड म्हणतो. व्हेरी गुड. अँड वन मोर. नो, वाय यू सेइंग सॉरी? नो, नॉट नो, नो, नो. वन मोर. अजून काय सांगाल रे? Point method or geometric method. Yes, absolutely right. Point method सुद्धा म्हणता येईल त्याला, किंवा त्याला जिओमेट्रिक मेथड सुद्धा आपल्याला म्हणता येईल, किंवा आपण म्हणू शकतो. नो डाऊट. ऍब्सोल्युटली राईट. क्लिअर. सो दीज आर द मेथड्स. क्लिअर. So these methods are studying in elasticity. या methods आपण इथे बघतोय. These can impact. 100% त्या impact करतात. Absolutely. These are impact on elasticity. So now we focus on one by one. This is the percentage method. तुम्ही ऑलरेडी एक लर्न केली. नवीन मेथड यावेळेस बघायची तुम्हाला, आर्क मेथड. ARC. ही थोडीशी नवीन असणारी मेथड आहे तुमच्यासाठी. दिस इज अ न्यू मेथड फॉर युअर स्टडी. आतापर्यंत ज्या तुम्ही मेथड्स बघितलेल्या त्या तर आहेतच, पण ही जरा थोडीशी नवीन आहे. दिस इज द आर्क मेथड. वी ट्राइंग टू अंडरस्टँड वन बाय वन मेथड. डोंट वरी. आर्क नवीन असली तरी मी तुम्हाला सांगेल. पर्सेंटेज किंवा त्याला दुसरं नाव आहे रेशो मेथड किंवा रेशो प्रपोर्शनेट मेथड ज्याला म्हणतो. हिअर इज द अंडर दिस मेथड प्रमोशनल इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज रिस्पॉन्सिव्ह डिमांड ऑफ. सॉरी हे मिनिंग चुकलंय. दिस नॉट अ मिनिंग. हिअर मिनिंग इज व्हॉट? पर्सेंटेज चेंज इन प्राइस, अ पर्सेंटेज चेंज इन इट्स क्वांटिटी ऑफ डिमांड. क्लिअर. दिस इज द मिनिंग ऑफ दिस इलास्टिसिटी. क्लिअर. कीप इन माइंड. हे इथं कन्सिडर करू नका. क्लिअर. व्हॉट इज द पर्सेंटेज मेथड इज ऑलरेडी यू आर द लर्न. हिअर इज अ पर्सेंटेज चेंज इन वेदर यू मेक द फॉर्म्युला, देन कम्स टू द percentage change in quantity demand upon percentage change into the price. Clear. This method is only for calculation that relations about the small change in prices. Clear. So these can, you are the, whether we learn already meaning of price elasticity, so that is the same. Okay. So don't worry. हे फक्त मीनिंग हे इथलं नाहीये, लक्षात ठेवा. ते नाही चेंज काय करत बसत नाहीये. अरे परत झालं. सॉरी पर्सेंटेज मेथडला सगळं तेच कॉपी झालं. असू दे. चला ठीक आहे. दुसरं बघा, सेकंड मेथड आर्क इलास्टिसिटी ऑफ डिमांड. आता ही थोडीशी नवीन मेथड आहे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी.
Arc represents segments of the demand curve between 2 points under consideration. That is clear. याच्यामध्ये जर तुम्ही हे डिमांड बघत असाल ना, तर याच्यामध्ये कन्सिडरेशन कसं आहे, पॉइंट ए टू बी. मला सांगा पॉइंट ए टू बी कुठे बघितलंय तुम्ही, आठवतंय का जरासं? हा, वेअर यू सीन पॉइंट ए टू बी, आठवतंय जरासं तुम्हाला? कुठं बघितलंय तुम्ही? विच मेजरमेंट्स? आता तुम्ही सांगितलं ना, बोला. In which measurements you learn? There is the calculation. सांगता येईल? टोटल एक्सपेंडिचर मेथड. ओके, बर, अजून काय सांगाल? एवढंच माहितीये? बोला बोला, आय एम वेटिंग. आपण याच्यामध्ये बघितलं होतं, कशामध्ये? जिओमेट्रिक मेथड मध्ये. लोअर सिगमेंट अपॉन अप्पर सिगमेंट असं आहे. क्लिअर? असं ते कॅल्क्युलेशन्स केलेले होते. सो सी हिअर अगेन माय स्क्रीन. Change in quantity demand upon original addition new quantity upon 2 असं आहे, लक्षात घ्या. लक्षात आला इथे हा फॉर्म्युला जरा. चेंज म्हणजेच डेल्टा असणार आहे इथं, क्यू डी अपॉन ओरिजिनल क्यू डी ऍडिशन न्यू क्यू डी अपॉन 2. देन चेंज इन प्राइस मीन्स डेल्टा पी ओरिजिनल price addition new price upon 2. Clear? This is the formula. You are understand then A to B, whatever I told you here in the diagram. See here. Here is the diagram on your screen, and here is the price. Here arc elasticity represents a segment of demand curve between 2 points, which are shown on our screen. जे आता सध्या तुम्ही आपल्या स्क्रीनवरती बघत आहात, बरोबर आहे? तर हे पर्पजफुली काय रिप्रेझेंट करतंय, काय हायलाइट करतंय? दीज आर शोज द आर्क इलास्टिसिटी, राइट? अँड दिस इज द डिमांड कर्व वेअर यू आर स्टडीड और अंडरस्टँडिंग about the 2 points relations. आता तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला दिला होता बघा, हे चेंज इन क्यूडी दिसते का? क्यूडी मायनस क्यू वन. डेल्टा म्हटलं की चेंज इन क्यूडी म्हणजेच न्यू क्वांटिटी मायनस ओल्ड क्वांटिटी. तर याचं हे इथं आलं. अपॉन ओरिजिनल म्हणजेच इथे पण डेल्टा आहे, ओरिजिनल क्वांटिटी अपॉन सॉरी ऍडिशन न्यू क्वांटिटी. ऍडिशन आहे फक्त, इथं डेल्टा आहे, इथं मायनस आहे, इथे मात्र ऍडिशन. एवढं लक्षात ठेवा. आणि ह्या दोघाला डिवाइड किती आहे? देयर इज अ डिवाइड बाय 2. डेल्टा P2 मायनस P2 अपॉन P2 ऍडिशन P1. जर हे तुम्ही सम सॉल्व केलं तर बघा हे असं येईल. डिवाइड होतं ते मल्टिप्लाय झालं. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या? जे इथं डिवाइड होतं ते मल्टिप्लाय झालं म्हणजे P2 ऍडिशन P1 झालं, आहे तसं. आणि क्लिअर? सो दीज इन दिस वे वी कॅन बी द कॅल्क्युलेट द इलास्टिसिटी. आपण ते कशी कॅल्क्युलेट करणार आहे ते पुढे दाखवतोय आपण, डोंट वरी. हाऊ वी कॅल्क्युलेट ऍक्च्युअली वी हिअर डिस्कस और हिअर वी सीन प्रॉपरली. आपण त्यावेळेस त्याचे एक्झाम्पल घेऊ आणि सॉल्व करू, तर त्यावेळेस अजून ते आपल्याला चांगलं समजणार आहे. राईट? इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे मी असं अज्युम करतोय.
Okay, so here in that elasticity, it is very in this method, it is very simple to understand, and it is useful when price is changing infinitely or small changes there or rare changes is there. There normally prices do not just change in the small amount. Change in prices are sometime in very small proportion at the moment that arc elasticity is very important. की खूप कमी प्राइसेस मध्ये ज्यावेळेस चेंज होतात आणि अशा वेळेस ज्या मुवमेंट जर काउंट करायचं असेल तर या इलास्टिसिटी मध्ये आपण त्या काउंट करू शकतो किंवा करतो. आता बघा इथे दिलंय प्राइस ऑफ column first, second column shows the quantity demand. Column third have shows the Q2. आता हे जरा शांतपणे बघा. Quantity आणि then shows to the, here is column second, relationship have shows to here. Whether you calculated, जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलात तर असं येतं इथं. ऍक्च्युअल आपल्याला कशी प्राइस आली ते कळलं पाहिजे, आपल्याला ते अगोदर कॅल्क्युलेट करावं लागणार. बघा तुम्ही कॅल्क्युलेट करा. Q2 मायनस Q1 किती आले बघा अगोदर, आणि नंतरच तुम्हाला त्याच्या फायनल व्हॅल्यू मिळणार आहे. देन कम्स टू द फायनल व्हॅल्यूज. Q2 किती आहे 12. अरे सॉरी इथं चुकलंय टेबल मध्ये, सॉरी 12 मायनस 8, न्यू प्राइस न्यू क्वांटिटी मायनस ओल्ड क्वांटिटी. सो आन्सर इज, आणि इथं हिअर इज अ P2 न्यू क्वांटिटी. नाही याला सॉल्व केलं की तशाच व्हॅल्यू येतात. वेदर यू सॉल्व देम देन कम्स टू द सेम व्हॅल्यूज. जर तुम्ही याला सॉल्व करून घेतला आणि परत त्या दोघाला डिवाइड केलात 2 न, आय एम राईट, डिवाइड 2, त्या सगळ्याला डिवाइड 2 आहे. बघितलं होतं ना आपण ते त्या फॉर्म्युलामध्ये सुरुवातीला होतं बघा. इनिशियली आय ऑलरेडी राईट इज देअर, डिवायडेड बाय 2, Q2 मायनस Q1 डेल्टा म्हणलं होतं, आणि त्या दोघाला आपण ह्या सगळ्याला कॉमनली डिवाइड 2 करायचंय. तर इथं वरती बघा 8 येत आहे, सॉरी 12 मधनं 8 मायनस केलं राहिलं 4, आणि इकडे सुद्धा 40 मधनं मायनस 50 केलं तर राहिलं किती 10. सो 10 येस. तर या दोघांना 2 न डिवाइड केलं तर वरती 2 न 2 ला डिवाइड केलं, 2 न 4 ला डिवाइड केलं तर आन्सर इज कम्स टू द 2. अँड दॅट सेम मायनस साइनचं काय फारसं व्हॅल्यू इथं नाही इलास्टिसिटी मध्ये, मी कालच आपण लेक्चरला बोललेलो आहे. क्लिअर, तरी पण आपण इथं घेतलेलं इथं मायनस मीन्स दॅट कॉमन व्हॅल्यू इज हिअर. जर वेदर हिअर इज कम्स टू द 10, सो 10 डिवायडेड बाय 2, सो 10 जर 2 न जर या 10 ला डिवाइड केलं तर इथे किती येते 5. क्लिअर, हे असंच परत कॅल्क्युलेशन करत जायचं. आज नेमकं हे साईडचं ऍक्सेस होईना आज पीपीटी, नाही तुम्ही तुम्हाला दाखवलं असतं करून. हे होतं कधी कधी ते मुहूर्त म्हणतात ना, ऍक्च्युअल नाही दाखवत, आज काहीतरी ऍक्सेस प्रॉब्लेम दाखवतो इथं. नाहीतर इथं रोज तो कंपास दाखवायचा, ऍक्सेस कंपास पीपीटीचा, तो आज नाही ऍक्सेस होत, काहीतरी टेक्निकल इश्यू आहे तिथे. असो. सो हिअर दीज आर द कॅल्क्युलेशन्स. तसंच इथं कॅल्क्युलेशन केलं, परत गेलंय, परत इथं सेम 20 मधनं मायनस 12 केलं 8 आलं, परत त्या 8 ला 2 न डिवाइड केलं तर 4 येणार. परत इथं तसंच इथं डिवाइड त्यानं केलं तसं तर इथं -1 येणार. अँड वेदर यू डू दॅट कंटिन्युअसली देन कम्स द आन्सर -2 अँड -3. राईट. सो सेम लाईक जसं आपण हा कॉलम तसं काढला तसंच इकडला पुढचा कॉलम इथं आहे 9/35 16. सो इथं जर इलास्टिसिटी आपण याची कॅल्क्युलेट केली बघा, या सगळ्यांना इथं डिवाइड केलं तर टाइप्स ऑफ इलास्टिक डिमांड. इथं पहिल्यामध्ये
याचं कन्क्लूड इलास्टिसिटी येणार आहे रिलेटिव्हली इलास्टिक, सेकंड रिलेटिव्हली इलास्टिक, थर्ड इज युनिटरी. 1 येते, हे मायनस वरती नका साइन वरती फोकस करा तुम्ही. यू नेव्हर फोकस ऑन मायनस साइन्स, यू जस्ट सी द actual elasticity calculations. Relatively inelastic, relatively inelastic demand. Clear? हे ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन कसं केलं इथे मी तुम्हाला दाखवलं बघा. हे बघा समोर जी इलास्टिसिटी कॅल्क्युलेट केली आहे ना, दिस इज कम्स टू हिअर -3. ते जे आपण व्हॅल्यू घेतल्या होत्या स्टेप बाय स्टेप. सो फायनली दिस कम्स टू द -5/27. क्लिअर? सो याला आपण डिवाइड जर केलं तर आन्सर येणार किती? 0.1 म्हणजे लेस दॅन 1. सो इग्नोर दॅट निगेटिव्ह साइन. सो इलास्टिसिटी कम्स टू द लेस दॅन 1. सो डिमांड फॉर मिल इज रिलेटिव्हली इनइलास्टिक. आपण जर ह्या टेबल मध्ये हे पाहिलं असेल, हाऊ दॅट ऍक्च्युअली कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज. सो इन दिस वे वी कॅल्क्युलेट दीज ऑल व्हॅल्यूज. क्लिअर? आर यू अंडरस्टँड? आय थिंक सो. दिस इज अ आर्क इलास्टिसिटी ऑफ डिमांड. जस्ट कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये, वेगळं काही नाहीये. इट इज जस्ट कॅल्क्युलेशन्स. नंतर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जरा थोडस शांतपणे बघून घ्या. राईट? सो इन दिस वे वी कॅन बी कॅल्क्युलेट टू हिअर. So this is the arc elasticity. Percentage and arc elasticity is over. समजलं इथपर्यंत आज? ओके. आय थिंक आय एम स्टॉप्स टुडे हिअर. आपण जो टॉपिक आहे आज पुढे कंटिन्यू करूया. एक्सक्यूज मी. I'm right. Okay, now I'm stop here. Take care. Have a nice day. Bye. See you.